चल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे, जय 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 हे। धन्यवाद। नमस्कार, सस्नेह नमस्कार। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक व शैक्षणिक विचारांचा वारसा जपत शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचं सुवर्ण महोत्सवाचा उंबरठा ओलांडलेलं न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वाटचालीतील सुवर्ण अक्षराने लिहून ठेवला जाणारा एक ऐतिहासिक क्षण म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्याकडून महाविद्यालयाला प्राप्त झालेला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा। म्हणून संस्थेच्या वतीनं आयोजित स्वायत्तता शुभारंभ व स्वायत्तता एक शैक्षणिक संधी या विशेष व्याख्यानाच्या निमित्तानं विचार मंचावर विराजित या सोहळ्याचे प्रमुख अतिथी सन्मान्य धनराज माने साहेब, संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य। विशेष अतिथी माननीय प्राचार्य भागवत कटारे, माजी संचालक BCUD डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद। या सोहळ्याचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय माजी आमदार नंदकुमारजी झावरे साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय राह दरे साहेब, संस्थेचे सचिव आदरणीय GD खानदेशे साहेब, सहसचिव ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट विश्वासराव जठरे पाटील, संस्थेचे खजिनदार माननीय मुकेशदादा मुळे, संस्थेचे विश्वस्त आदरणीय जयंतदादा वाघ, संस्था कार्यकारिणीचे सर्व सदस्य, संस्था सभासद, ज्येष्ठ विश्वस्त डॉक्टर विवेकजी भापकर, सर्व संस्था संचालित महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य, संस्था महाविद्यालय प्रबंधक, सर्व प्राध्यापक वृंद, पत्रकार व उपस्थित आपणा सर्वांचं अगदी सर्वांचं या आनंददायी सोहळ्यात मी महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावं यासाठी 51 वर्षापूर्वी संस्थेनं या महाविद्यालयाची स्थापना केली। एक पायजामा महाविद्यालय ते नॅकचे महाराष्ट्रातील प्रथम मूल्यांकन ते स्वायत्त महाविद्यालय ही महाविद्यालयाची गरुडछेप, महाविद्यालयाची ही वाटचाल स्थिमित करते व सर्वांसाठी एक आदर्शाची प्रेरणादायी ठरते। सन्मान्य संस्था पदाधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी, बहुजन समाजाच्या प्रती असलेलं उत्तरदायित्व, त्यातून संस्थेकडून महाविद्यालयाला मिळालेलं पाठबळ, स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भास्करराव झावरे यांचं कल्पक व दूरदर्शी नेतृत्व, महाविद्यालयाच्या सर्व घटकांनी समर्पित भावनेने दिलेले योगदान केवळ या आणि यामुळेच या महाविद्यालयाला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळू शकला। अशा या स्वायत्त महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी शुभारंभासाठी आपण मध्ये उपस्थित आहेत या महाविद्यालयाच्या वाटचालीशी अगदी जवळून नातं सांगणारे एका खेडेगावातील एक शेतकऱ्याचा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकून महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण संचालक पदापर्यंत पोहोचलेला सर्वसामान्य कुटुंबातील एक मुलगा म्हणजेच आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर धनराज माने साहेब। पुन्हा एकदा आपणा सर्वांचं या शुभारंभाच्या सोहळ्यात मनपूर्वक स्वागत करतो। असं म्हणतात की वास्तूचं वैभव आणि मोठेपण दारी आलेला पाहुणा सांगून जातो। डॉक्टर धनराज माने साहेब यांचं
आजच्या संस्थेच्या प्रांगणातील उपस्थित राहणं म्हणजे संस्थेचं मोठेपण अधोरेखित होणं. आजच्या या सन्माननीय अतिथींचं शब्दसुमनाने स्वागत करून या सोहळ्या पाठीमागील संस्थेची भूमिका आपल्या प्रास्ताविकात विशद करण्यासाठी मी विनंती करतो. गेली जवळपास पाऊण शतक संस्थेच्या सचिवपदाची धुरा अतिशय समर्थपणे सांभाळत आपल्या दूरदृष्टीनं संस्थेला विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारे अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे उच्च विद्या विभूषित सचिव आदरणीय जी.डी. खानदेशी साहेब, स्वागत व प्रास्ताविक. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचा मी सर्वांना नमस्कार करतो. मित्रहो, या महाविद्यालयाला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त झाला त्याबद्दल आज आदरणीय डॉक्टर धनंजय माने साहेब उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष मान्य नंदकुमार जावरे पाटील, मराठवाडा विद्यापीठाचे BCVDचे डायरेक्टर डॉक्टर भागवत कटारे साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष मान्य दरे साहेब, सहसेक्रेटरी आठरे पाटील, मुकेश सरोजी मुळे, या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर जावरे सर, उपस्थित सर्व प्राचार्य बंधू आणि भगिनींनो. माने साहेब, आपण प्रथमच या येत आहात, त्यामुळं मला असं वाटतं की संस्थेचा स्थापना काही झाली आणि प्रगती झाली याची मी आपल्याला थोडक्यात माहिती देतो. सर, ह्या कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचे दत्तक वडील चौथे छत्रपती महाराज यांचा नगरच्या किल्ल्यामध्ये 1825 साली ब्रिटिशांनी छळ करून त्यांचा खून केला. त्यांचं दफन ही संस्था जी आहे त्या समोरच्या जागेत झालं. नंतर साधारणपणे 1415 साली 1914 साली शाहू महाराजांनी नगरला भेट दिली आणि इथली नगरमधली जी मराठा मंडळी त्यांना एकत्र केलं आणि थोडीशी देणगी दिली. आणि त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की शहरात फक्त बोर्डिंग जे असेल तिथंच शिक्षण व्हायचं. खेड्यापाड्यात हायस्कूल नव्हती, शाळा नव्हत्या, त्यामुळं नगरला बोर्डिंग सुरू करावं अशी महाराजांची इच्छा होती. त्याप्रमाणे 1918 साली नगर शहरातील जिल्ह्यातील मराठा मंडळी एकत्र येऊन इथे एक बोर्डिंग सुरू केलं चौथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने. त्यानंतर जवळजवळ 1943 सालापर्यंत फक्त बोर्डिंगच राहिलं. 43 साली एक हायस्कूल सुरू झालं. ते सुद्धा हायस्कूल साधारणपणे 1959पर्यंत हायस्कूल राहिलं. त्यानंतर मग त्यावेळेचे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 900 रुपयाचं उत्पन्न ज्यांचं आहे त्या मुलांना शिक्षण फ्री द्यायचं ठरवलं. त्यानंतर मात्र संस्थेने वेगाने प्रगती केली. त्यामुळेच जे धुरीण होते, म्हणजे जे कार्यकारी सभासद होते, त्यांनी मग वेगाने संस्था वाढवायला सुरुवात केली. आणि सर, आज संस्थेच्या 2 पूर्व प्राथमिक शाळा आहेत, म्हणजे बालवाडी, 2 प्राथमिक शाळा आहेत, एक प्राथमिक शाळा आश्रमशाळा आहे, एक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहे, 49 माध्यमिक विद्यालय आहेत, 27 कनिष्ठ महाविद्यालय आहेत, 7 कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आहेत. यापैकी 7पैकी सर 3.5 महाविद्यालय ग्रँटेबल, 3.5 महाविद्यालय नॉन ग्रँटचे आहेत. 3.5 याचा अर्थ असा की डाके डोकेश्वरचं आर्ट्स महाविद्यालय ग्रँटेबल आहे, बाकी सायन्स आणि कॉमर्स नॉन ग्रँटेबल आहे. त्याखेरीज नगरला एक विधी महाविद्यालय आहे, एक अध्यापक विद्यालय आहे, एक अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, एक हॉटेल मॅनेजमेंट केटरिंगचं आहे, त्याचबरोबर 13 मागासवर्गीय वसतिगृह आहेत. अशा प्रकारे आणि 20 इंग्लिश मिडियम शाळा आहेत. अशा प्रकारे जवळजवळ 100 ते सव्वाशे संस्था
संस्था चालवित आहे. या संस्थेवर आज आपण पाहिलं तर आमच्या संस्थेने जी कॉलेज हायस्कूल आहेत, कॉलेज आहेत, त्यांना न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नगर, पारनेर, शेवगाव आणि बाकीची 2-3 जी आहे कॉलेज आहेत त्यांना छत्रपती शाहू महाराज किंवा त्या गावचं ढोकेश्वर महाविद्यालय, म्हणजे कुणाचंही वैयक्तिक नाव दिलेलं नाही. सगळी नावं जी आहेत न्यू आर्ट्स दिली किंवा बाहेरच्या नावं दिलेत. त्याचबरोबर जी हायस्कूल आहेत, हायस्कूलचं जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज नाव असेल, शाहू महाराज नाव असेल किंवा त्या गावच्या दैवत त्यांचे नाव असेल, पण वैयक्तिक असं कोणाचंही नाव दिलेलं नाही. आपण सर आता ज्या न्यू आर्ट्स कॉमर्सचा आज कार्यक्रमाला आहात ते 1970 साली स्थापन केलं. फक्त 124 विद्यार्थी होते आणि पायजमा कॉलेज म्हणून याची प्रसिद्धी होती, कारण ज्या मुलांना कुठेच प्रवेश मिळायचा नाही ते आज प्रवेश घेत होते. पण सर आज आमची इतकी प्रगती झाली की या विद्यालयामध्ये ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज म्हणून जवळजवळ 11,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आणि जर विद्यापीठमध्ये पाहिलं तर नाशिक जिल्हा मराठाचं कॉलेज जे आहे ते 1 नंबरचं आहे. 2 नंबर आमचं कॉलेज आहे. पुण्याची जी मॉडर्न असो, फर्ग्युसन असो, त्याच्यापेक्षा आमची स्ट्रेंथ मुलांची जास्त आहे. त्याचबरोबर गेल्या नॅक सुरू झाल्यापासून 2 वेळा ए दर्जा मिळाला, A+ मिळाला. गेल्या वर्षी A++ मिळाला. ही आम्हाला अतिशय भूषणावह गोष्ट आहे. त्याचबरोबर कॉलेजमध्ये सध्या अंडरग्रॅडचे 31 कोर्स चालू आहेत, पोस्ट ग्रॅज्युएटचे 36 कोर्स चालू आहेत आणि आमच्या कॉलेजमध्ये 80 प्राध्यापक PhD आहेत. नेट सेट खूप आहेत, त्यांचे मोजणार नाही इतके माणसं आमच्याकडे काम करत आहेत सर. आणि आमच्या जर कॉलेजचं जर पाहिलं इतकी प्रगती झाली आहे. आज आपण पाहतो सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये त्यांचं बायफर्केशन चाललं आहे. बायफर्केशन म्हणजे नगर नाशिकलाही विद्यापीठ व्हावं. जर नगरला विद्यापीठ झालं तर आमच्या कॉलेजमध्ये एवढे कोर्स आहेत, त्या कोर्सनी आम्हाला विद्यापीठसुद्धा सुरू करता येईल एवढे कोर्स कॉलेजमध्ये आहेत. आणि सर ज्यावेळी होईल तेव्हा आम्ही कोणाचे नाव देता या नेवासेला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिले त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने ह्या नगर जिल्ह्यामध्ये कॉलेज विद्यापीठ सुरू होईल. आणि त्याच्याकरता आमची संस्था पुढाकार तयार आहे. सर आपण आलात आणि आपण आमची प्रगती पाहत आहात, प्रगती पाहिली. आम्हाला आपण मार्गदर्शन करावं एवढं बोलतो. परत एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तथाकथित शहरी शानपणाला या पदापर्यंत पोहोचून आपण एक सणसणीत उत्तर दिलं. होय, आम्ही ग्रामीण भागातील शेतकऱ्याची मुलं कुठेही कमी नाहीत. उमरग्याच्या भारत विद्यालयात माध्यमिक शिक्षण ते देवगिरी महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना अध्यापन क्षेत्रातच काम करण्याचा आपण निर्धार केला व तो पूर्णत्वास नेलाही. पण हे तेवढं सहज सोपं मुळीच नव्हतं. ही मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी आपण केलेल्या संघर्षाला आपण कधी डगमगला नाही. श्रीकृष्ण महाविद्यालयात विनाअनुदानित अधिव्यक्ता म्हणून आपण आपल्या सेवेला सुरुवात केली. पुढे गुंजोटी व बलभीम महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची धुरा सांभाळताना आपल्या कुशल प्रशासनाने व नाविन्यपूर्ण उपक्रमांनी आपण या ग्रामीण महाविद्यालयाचा कायापालट करून टाकला. पण रुळलेल्या वाटेवरून चाललं आपल्याला कधी माहितीच नव्हतं. आयुष्यात प्रत्येक गोष्ट वेगळेपणानं करत गेलात आणि हेच आपल्या व्यक्तिमत्वाचं वेगळेपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व विज्ञान शाखा अधिष्ठाता म्हणून काम करताना आपण विद्यार्थी हिताचे निर्णय घेत गेलात. डॉक्टर आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी आपली झालेली निवड आपल्या कारकिर्दीला एक महत्त्वाचं वळण देऊन गेली. विद्यापीठाच्या क्रीडा व योग महोत्सवाचं यशस्वी आयोजन व डॉक्टर आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याची संकल्पना व उभारणी यातून आपल्या कुशल संघटन कौशल्याचं दर्शन घडलं. एक प्रशासक म्हणून काम करत असतानाच 77 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकेत आपण आपले शोध निबंध प्रकाशित केले. तर 12 विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनाखाली भौतिकशास्त्र विषयात PhD प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन केलं. दीर्घकाळ एका जागी थांबलं की आयुष्याला साचले पण येतं. ते आपल्याला कधीच मान्य नव्हतं. नाविन्याचा ध्यास व नवनवीन आव्हानांना सामोरं जाणं हे तर आपल्या जगण्याचं तत्त्वज्ञान.
महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण संचालकपदी आपली झालेली निवड ही त्याचीच फलश्रुती. या पदावर आपण विराजित झालात आणि ओनली स्काय इज द लिमिट या उक्तीप्रमाणे आपल्या कार्यकक्षा अधिकाधिक विस्तारित केल्यात. सदस्य सचिव उच्च शिक्षण समिती महाराष्ट्र शासन, सदस्य सचिव महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा मसुदा समिती, सदस्य शुल्क निर्धारण समिती, सदस्य सार्वजनिक विद्यापीठे व्यवस्थापन विद्या परिषद, सदस्य नियामक मंडळ महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विद्यापीठे, विश्वस्त डेक्कन कॉलेज पुणे, अजीवन सदस्य नॅशनल सायन्स काँग्रेस असोसिएशन कोलकाता, सदस्य एकरूप परिनियम मसुदा समिती, या आणि यासारख्या असंख्य शासकीय व अशासकीय समित्यांवर काम करताना आपण आपल्या कार्याचा कधीही न पुसला जाणारा ठसा उमटविलात. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना असंख्य माणसं पण जोडली. हीच आपली श्रीमंती व संपत्ती मानतात. असं म्हणतात की मोठ्या वृक्षाच्या छायेखाली छोट्या वनस्पती कोमेजतात किंवा खुजा राहतात, पण आपण स्वतः मोठं होत असताना आपल्या संपर्कातील आपल्या सहवासातील माणसांना आपण मोठं होण्याची संधी दिली, नव्हे त्यासाठी मदतीचा हात दिला. महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण संचालकपदी आपली झालेली निवड ग्रामीण महाराष्ट्रासाठी व आम्हा शेतकऱ्यांच्या पोरांसाठी केवढी अभिमानाची गोष्ट. या पदावर काम करत असताना आपल्या हातून उच्च शिक्षणाला नवी दिशा व नवा आयाम देण्याचं कार्य घडो ही सदिच्छा व्यक्त करत हा जिल्हा मराठा परिवार आपल्या कार्यकर्तृत्वाला सलाम करतो आहे. आपल्या गौरवशाली कार्यकर्तृत्वाचा सलाम करताना अहमदनगर जिल्हा मराठा परिवाराला अतिशय आनंद होतो आहे. संस्थेचे अध्यक्ष माननीय माजी आमदार नंदकुमारजी झावरे साहेब यांना विनंती करतो की आपण आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय डॉक्टर धनंजय धनराज माने साहेब यांचा संस्थेच्या वतीनं सन्मान करावा. गौरव होतो आहे महाराष्ट्राच्या एका भूमिपुत्राचा. आपला गौरव होत असताना एका सामान्य कुटुंबातील या मुलाची गरुड भरारी पाहिल्यानंतर मला पुन्हा एकदा वपू काळेंच्या शब्दांचं स्मरण होतं. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गरुड भरारीचं बेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. एका शेतकऱ्याच्या मुलाची ही आकाश झेप आजच्या युवकांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल, यात तीळमात्र शंका नाही. आजच्या या सोहळ्याचे विशेष अतिथी प्राचार्य डॉक्टर भागवत कटारे, माजी संचालक BCUD डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अंबड येथे 20 वर्ष प्राचार्य म्हणून आपण सेवा दिलीत. क्रीडा नैपुण्य प्राप्त एक शारीरिक शिक्षण संचालक असतानाही उत्कृष्ट महाविद्यालय प्रशासनाचा आपण मापदंड घालून दिलात. आपल्या तील कार्यकुशलता व पोटेन्शियल पाहून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री सन्माननीय राजेश टोपे साहेबांनी आपल्या संपूर्ण शैक्षणिक संकुलाच्या विकासाची जबाबदारी आपणावर सोपवली आणि आपण मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित शाळा व महाविद्यालयांचं रूप बदलून टाकलं. आधुनिक क्रीडा मानसशास्त्र, शारीरिक शिक्षणाचे तत्वज्ञान, क्रीडा मानसशास्त्र व व्यक्तिमत्व विकास, विचारवेध यासारख्या आपल्या ग्रंथ संपादांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूंच्या जीवनाचा पायाच घडवला. महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर प्रशासकीय काम करत असताना आपण MPhil साठी 24 तर PhD साठी 32 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. लंडन, थायलंड, इस्तंबूल येथील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये पेपर सादर करून 5 राष्ट्रीय परिषदांचं अध्यक्षपदही भूषवलं. शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत असतानाच आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाकडे आपण पाठ फिरवली नाही. सामाजिक बांधिलकी निभवताना वृत्त कलावंत मानधन समितीचे अध्यक्षपद असेल, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्यत्व असेल, रक्तदान शिबिर व ग्रामीण नाट्य स्पर्धांचं आयोजन असेल, यासारख्या असंख्य कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली समाज सेवा आजही अविरतपणे सुरू आहे. आपल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं आपला जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला. मत्स्योदरी शिक्षण संस्थेनंही सेवा गौरव पुरस्कार देऊन आपल्याला सन्मानित केलं.
महाराष्ट्र राज्याचा वनश्री पुरस्कार असेल, क्रीडा विभागाचं सन्मानपत्र असेल, टाटा सामाजिक संस्थेचं सन्मानपत्र असेल, या आणि यासारख्या असंख्य गौरवांनी आपण सन्मानित झालात. आपल्या या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव करताना अहमदनगर जिल्हा मराठा अध्यापक समाज संस्थेला अत्यानंद होत आहे. संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय राहत दरे साहेबांना विनंती करतो की आजचे आपले विशेष अतिथी माननीय प्राचार्य भागवत कटारे सरांचा संस्थेच्या वतीने सन्मान करा. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष, आजच्या या स्वायत्तता शुभारंभ सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय माजी आमदार नंदकुमारजी झावरे साहेब यांचा परिचय करून देताना शब्द अपुरे पडावेत. विद्यार्थी चळवळीतील जडणघडण, पुढे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात लिलया मुसाफिरी करत असताना पारनेरसारख्या दुष्काळप्रवण तालुक्याचा आपण 10 वर्ष विधानसभेत प्रतिनिधित्व करून पारनेरच्या सर्वसामान्य लोकांसाठी आपण संघर्ष केलात. बदलत्या काळाच्या गरजा विचारात घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी संस्थेची महाविद्यालय सक्षम करण्यासाठी आपण सातत्याने अग्रही आहात. आपलं हे पाठबळ आम्हा शिक्षकांना कायमस्वरूपी प्रेरणादायी ठरत आहे आणि म्हणूनच आपल्या मार्गदर्शनाखाली संस्था अविरतपणे विकासाच्या वाटेवर पुढे जाते आहे. संस्थेचे अध्यक्ष माननीय नंदकुमारजी झावरे साहेब यांचा सन्मान करण्याची विनंती करतो. स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर B.H. झावरे सरांना. धन्यवाद सर. एक विशेष सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. डॉक्टर धनराज मानेसाहेब यांचे चिरंजीव, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी सज्ज असलेले अँड आय ऑफिसर इन द मेकिंग समर्थ माने यांचाही संस्थेच्या वतीने या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय माजी आमदार नंदकुमारजी झावरे साहेबांना विनंती करतो की आपण श्री समर्थ माने यांचा गौरव करावा. धन्यवाद. संस्था संचलित महाविद्यालयाच्या वतीनं संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य डॉक्टर धनराज माने साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. प्रथमतः न्यूयॉर्क कॉलेज अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेची एक वेगळी ओळख देणारं 11,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असलेलं कॉलेज विथ पोटेन्शियल एक्सलन्स व स्टार महाविद्यालयाचा दर्जा लाभलेला, नॅकने 3.79 गुणांसह A+ महाविद्यालयाच्या वतीनं सन्मानित होत आहेत आजचे विशेष अतिथी माननीय प्राचार्य डॉक्टर भागवत कटारे सर, न्यू लॉ कॉलेज
अहमदनगर 51 वर्षापूर्वी जिल्ह्यात विधी शिक्षणाची प्रथम सुविधा करून देणाऱ्या 1970 साली स्थापित झालेल्या या महाविद्यालयाला नॅक पियर टीमकडून स्वायत्त महाविद्यालयासाठी शिफारस झालेली असून उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एस.बी. म्हसे, न्यायमूर्ती एस.एन. गव्हाणे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्राध्यापक सुनील जाधव यांच्यासारखे फॅकल्टी लाभलेलं हे महाविद्यालय एक विशेष ओळख. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय नंदकुमारजी सावरे साहेब देखील याच लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहेत. मराठवाड्याला जलसंजीवनी ठरलेल्या जायकवाडी धरणाच्या विस्थापितांसाठी 1978 साली न्यूयॉर्क्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजची स्थापना शेवगाव या ठिकाणी झाली. या शेवगाव महाविद्यालयाच्या वतीनं सन्माननीय मानेसाहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. महाविद्यालयाने आजच्या 3ऱ्या सायकलमध्ये A ग्रेड प्राप्त केली असून आजवर विद्यापीठाचे असंख्य पुरस्कार महाविद्यालयाने प्राप्त केले आहेत. या महाविद्यालयाचे NSSचा स्वयंसेवक, भारत सरकारच्या क्रीडा व युवा मंत्रालयाच्या अंतर्गत सांस्कृतिक आदान प्रदान कार्यक्रमांतर्गत चीन या ठिकाणी जाऊन आले. न्यूयॉर्क्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर, दुष्काळ प्रवण पारनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी स्थापित झालेले हे ग्रामीण महाविद्यालयानं आज कॉर्पोरेट महाविद्यालयाचं रूप धारण केलं. रुसा, DPT, DST, UGC फंडेड या महाविद्यालयानं NIRF बँड 101 to 150 प्राप्त करत नॅकच्या 3ऱ्या सायकलमध्ये A ग्रेड प्राप्त केली. श्री ढोकेश्वर महाविद्यालय टाकळी ढोकेश्वर, दुर्गम पठारी डोंगरी भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी नव्हे, हा विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी संस्थेने सुरू केलेले हे महाविद्यालय आज या महाविद्यालयात 70% अधिक धनगर, ठाकर व भिल्ल या आदिवासी जमातीतील मुलं शिक्षण घेत आहेत. नॅकने 2 वेळा मूल्यांकन करून B+ ग्रेड बहाल केलेली आहे. राजर्षी शाहू महाविद्यालय देवळाली प्रवर, ज्यांच्या प्रेरणेतून ह्या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्या राजर्षी शाहू महाराजांच्या नावे सुरू झालेल्या या महाविद्यालयाने मुलींच्या उच्च शिक्षणाची गैरसोय दूर करत सावित्रीच्या लेकींना सक्षम करण्याचा विडा हाती घेतलेला आहे. आज नॅककडून मूल्यांकन करून घेण्यास सज्ज झाले. जनता कला व विज्ञान महाविद्यालय रुई छत्तीशी, पुन्हा एकदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी 2012-13 मध्ये सुरू झालेलं हे महाविद्यालय 9 वर्षाच्या अल्पावधीत नॅक कडून मूल्यांकन करून B ग्रेड प्राप्त करत आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्याचं काम करतायत. सन्मान करतायत प्राचार्य डॉक्टर सुरेश बाबर, श्री मुलिका देवी महाविद्यालय निघोज,
राजश्री शाहूंच्या स्त्री शिक्षणाचा वसा अधिक जोमाने पुढे नेताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षण अर्ध्यावर थांबायला नको म्हणून स्थापित केलेले हे महाविद्यालय 32 एकरात विविध प्रजातींनी बहरलेला लक्षवधी परिसर, विद्यार्थी वृक्ष दत्तक योजना, मुक्त वाचनालय आणि अल्पावधीत नॅककडून मूल्यांकन घेण्यास सज्ज झालेलं हे महाविद्यालय. प्रमुख अतिथींचा सन्मान करतायत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सहदेव आहेत. धन्यवाद. आंतरराष्ट्रीय प्री ऑलिम्पिक परिषद लंडन येथे पेपर सादर करून महाविद्यालयीन व महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राला एक नवा दृष्टिकोन देणारे आजचे विशेष अतिथी सन्माननीय प्राचार्य डॉक्टर भागवत कटारे यांना विनंती करतो. विशेष अतिथींच्या मनोगतापूर्वी बोध चिन्हाचं अनावरण न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर स्वायत्त महाविद्यालयाच्या या बोध चिन्हाचं अनावरण या ठिकाणी मान्यवर अतिथींच्या हस्ते संपन्न होते आहे. स्वायत्त महाविद्यालयाचं हे बोध चिन्ह ज्ञानाची द्वार मुक्त करणारं पुस्तक, त्यागाचा समर्पणाचा रंग फुटवा, ज्ञान तत्वनाचा विचारांचा निदर्शक पिवळारा, ज्ञानोपासना करत अभिव्यक्ती करण्याचं प्रतीक असलेले हे बोध चिन्ह. आजचे विशेष अतिथी सन्माननीय प्राचार्य डॉक्टर भागवत कटारे सर. आपणाला विनंती करतो की आपण आपल्या मनोगताला शब्दरूप द्यावं. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर ची या संस्थेच्या न्यू आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज अहमदनगर च्या स्वायत्त शुभारंभ व विशेष व्याख्यानाच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमचे मित्र, एक तरुण तडफदार महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक आदरणीय डॉक्टर माने सर, या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय माजी आमदार नंदकुमार झावरे सर, या संस्थेचे सचिव आदरणीय जी.डी. खानदेशी साहेब, या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय दरे साहेब, या संस्थेचे आदरणीय आठरे पाटील, आमचे आदरणीय माणिकराव मोरे साहेब, ॲडव्होकेट मुळे साहेब,
या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय झावरे सर, उपप्राचार्य गांगर्डे सर, आमचे मित्र डॉक्टर सागडे सर, आदरणीय प्राध्यापक आरसोळे सर, माझ्याबरोबर आलेले भारत वाकडे सर, या संस्थेचे सर्व प्राचार्य, सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो, छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने आणि संत ज्ञानेश्वराच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या अहमदनगर जिल्ह्यातील या सर्व जमलेले सुजान आणि सज्जन नागरिक जन, मला आनंद आहे या महाविद्यालयाला स्वायत्तेचा दर्जा मिळाला आणि आपली वाटचाल अत्यंत चांगल्या गतीने आणि चांगल्या वेगाने सुरू होत आहे. स्वायत्ता दर्जा मिळणं हे काही सोपं नाही आणि नॅकचा A++ ग्रेड मिळणं हे सुद्धा सोपं नाही. त्याबद्दल मी या संस्थेचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर झावरे सर, उपप्राचार्य गांगर्डे सर, सागडे सर, आरसोळे सर आणि सर्व प्राध्यापक बंधू भगिनींना मी खरोखर धन्यवाद देतो. कारण महाराष्ट्रात काल परवा मुंबई विद्यापीठाला A++ ग्रेड मिळाला, त्या अगोदर आपल्या महाविद्यालयाला मिळाला, याचं खरंच कौतुक आणि अभिमान वाटावा असा. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांच्या साथीने शून्यातून स्वराज्य निर्माण केलं आणि या महाविद्यालयाची सुरुवात देखील छत्रपती शाहू महाराजांच्या हाताने झाली आणि विशेषतः बहुजन समाजाचे विद्यार्थी, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, दीन दलित गोर गरीब माणसांची मुलं शिकली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत, स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजेत आणि समाजाची आणि देशाची सेवा केली पाहिजे, या उदात्त हेतून या शिक्षण संस्थेची सुरुवात झाली. त्याबद्दल मी आदरणीय झावरे सर, आपल्या सर्व संस्था चालकांचं, सर्व सदस्यांचं मी आपल्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. कारण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही ही संधी दिली. एक ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला जर संधी मिळाली तर काय होऊ शकतं हे आपण आदरणीय माने सरांच्या रूपाने पाहिलं. माने सर आमचे मित्र, आम्ही सोबत आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काम केलं आणि विद्यापीठाला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाण्याचं काम आम्ही दोघांनी मिळून केलं आणि त्यामुळे आपल्या या शिक्षण संस्थेने जी विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली. आणि मी महाविद्यालयामध्ये एकदा येऊन गेलो, सर्व महाविद्यालयाची पाहणी करत असताना मला हे आढळून आलं, हे महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी सर्व ग्रामीण भागाचे आहेत आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला जर संधी दिली तर ते काय करू शकतात. आपलं या ठिकाणी निर्माण झालेलं मग ते मंजुळे असेल, तुमचा पंकज शिरसाट असेल किंवा छत्रपती पुरस्कार ती मुलगी असेल, ह्यातून आपल्याला दिसून येतं. त्यामुळं या संस्थेने जे काम केलं ते खरोखर वाखाणण्याजोगं आहे आणि महाराष्ट्राला एक वेगळं नवीन दिशा देण्याचं काम आपल्या शिक्षण संस्थेने केलं. त्याबद्दल परत एकदा मी झावरे सर, खरंच आपल्या शिक्षण संस्थेचे आमचे मोरे साहेब, आपले सर्वांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. कारण महाराष्ट्राला आपण एक वेगळी दिशा दिली. आमच्या मराठवाड्यामध्ये आम्ही काम करत असताना मला या ठिकाणी झावरे साहेबांकडे पाहिल्यानंतर मला एक वाटतं, आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कर्मयोगी अंकुशरावजी टोपे साहेबांची मला आठवण येते. कारण अत्यंत दृढ नेतृत्व, यांची एक विचाराची बौद्धिक ठेवण आणि विचार करण्याची शक्ती आणि प्रशासन कसं असावं ते मला या ठिकाणी तुम्हाला पाहिल्यानंतर आमच्या साहेबांची देखील मला आठवण झाली. आणि तीच परंपरा आमच्या संस्थेचे सचिव, आता या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आदरणीय राजेश भैया टोपे साहेब हे पुढे चालत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला जर आपण संधी निर्माण करून दिली, तो या देशाचं नेतृत्व केल्याशिवाय राहणार नाही अशी मला निश्चित खात्री वाटते. मित्रो, आपल्या महाविद्यालयाला ही स्वायत्त दर्जा मिळाला, परंतु मी थोडं स्वायत्ततेबाबत थोडं साशंक आहे. कारण शिक्षण ही एक इतकी दीर्घ आणि व्यापक प्रक्रिया आहे, त्याची व्याप्ती आणि उद्दिष्टे ठरवणं खरं एक आजकाल आव्हान ठरलेलं आहे. आजकाल दोन भाग पडतात, एक औपचारिक शिक्षण आणि दुसरं अनौपचारिक शिक्षण. औपचारिक शिक्षणामध्ये आपण प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन, विद्यापीठ स्तरावर पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन याची वर्गवारी आपण करतो. अनौपचारिक शिक्षणामध्ये निरंतर शिक्षणाची चर्चा करावीशी वाटते. मग ते जीवनमूल्य असेल
संस्कार असतील, जीवनातील दैनंदिन अनुभवातून घेण्याचे शिक्षण यांचा विचार केंद्रस्थानी येतो. शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे आणि व्यक्ती घडवण्याचे प्रमुख साधन आहे. 1960च्या शतकामध्ये डॉक्टर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना झाली आणि शिक्षण हे राष्ट्राचे विकासाचे प्रभावी माध्यम आहे ही भूमिका त्यावेळी घेतली गेली. शिक्षणाचे प्रमुख प्रयोजन ज्ञान निर्मिती, ज्ञानाधिष्ठित समाज घडविण्याचा अग्रक्रम देण्यात आला. व्यक्तिमत्व विकास आणि राष्ट्रीय विकास आणि ज्ञानाधिष्ठित समाज निर्मिती ही प्रमुख उद्दिष्टे त्याकडे ठरवण्यात आली. खरी शिक्षणामध्ये क्रांती जर झाली असेल, 1984 साली राजीव गांधी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचं शिक्षणाला ज्यावेळेस सुरुवात केली आणि या देशात क्रांती घडली. त्यानंतरचा काळ मात्र जागतिकीकरण, आर्थिक उदारीकरण आणि खाजगीकरण याचा परिणाम मात्र या आपल्या शिक्षण क्षेत्रावर झालेला आहे. सर्वप्रथम उच्च शिक्षण आणि व्यवसायभिमुख करण्यावर सर्वाधिक भर दिला जाऊ लागला आणि कला, वाणिज्य, विज्ञान या पारंपरिक विद्याशाखेकडे मात्र हळूहळू कमी होत गेले. बदलाच्या अर्थव्यवस्थेत कारखाने आणि उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळ पुरवणारे शिक्षण अधिक उपयोगी आहे अशीच मानसिकता तयार झाली. याच दरम्यान शिक्षण क्षेत्रात विनानोद्योग धोरण सुरू झालं आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाचा आपण ग्रामीण भागात जर म्हणलं तर बट्ट्याबोळ सुरू झाला असं म्हणायला काही हरकत नाही. खाजगीकरणामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारतो हे फक्त तत्व म्हणून शिल्लक राहिलं. प्रत्यक्षात खाजगीकरणातून उच्च शिक्षणाचे व्यापारीकरण सुरू झाले, नफेखोरी सुरू झाली आणि शैक्षणिक दर्जा व गुणवत्तेला मूठपाती मिळाली. शिक्षण खर्चिक झाले आणि सामान्य माणसाला त्यापासून वंचित राहतो की काय याची मात्र शंका निर्माण झाली. विनानोद्योग धोरणात राज्य व्यवस्था शासन यांचा अवास्तव हस्तक्षेप सुरू झाला. त्यामुळे राजकारणी व नोकरशाह यांच्या हातात नको तेवढी सत्ता केंद्रित झाली. त्यामुळे कुलगुरूपासून ते प्राचार्यापर्यंत शिक्षणाचे अवमूल्यन झाले की काय असे मला आज वाटू लागले. आपण आज ज्ञान निर्मिती, ज्ञान प्राप्ती आणि ज्ञान प्रसार हे साध्य करणे सोडून दिले. शिक्षणातून माणूस घडला पाहिजे, सुसंस्कृत पिढी घडली पाहिजे आणि आपण आज आपण विसरतोय का अशा प्रकारची आज परिस्थिती निर्माण झाली. आजची परिस्थिती जर आपण परिस्थितीकडे आपण लक्ष जर दिलं तर आजच्या परिस्थितीमध्ये शिक्षणामध्ये आपण खूप प्रगती केली, जग खूप जवळ आलं, परंतु माणूस माणसापासून दूर जातो की काय ही परिस्थिती निर्माण झाली. तरुण पिढीकडे जर आपण पाहिलं तर तरुण पिढी ही बहुतांशी व्यसनाच्या अधीन जाते की काय आणि हम दो हमारे दो या पलीकडे त्यांना काही दिसत नाही. आई वडील असेल, भाऊ बहिणी असेल, आपला समाज असेल, समाज बांधव असेल, याकडे मात्र तो डोळेझाक करताना आपल्याला आजचा तरुण दिसतो आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मी झावरे सरांना सांगू इच्छितो की आपल्याला स्वायत्ता जरी मिळाली तर मला असं वाटतं, झावरे सरांना माझी विनंती आहे, नैतिक आणि मूल्य शिक्षण आपण पहिल्यांदा सुरू करा. त्या नैतिक शिक्षण जो पण आपण देत नाही, मूल्य शिक्षण आपण जो पण विद्यार्थ्यांना देत नाही, तो पण या उच्च शिक्षणाचा काही अर्थ मला काही त्याचं वाटत नाही. किती प्रगती झाली तरी मला वाटतं ती अपुरीच आहे की काय असं वाटतं. आणि मग अगोदर तुम्हाला जर या अभ्यासक्रम निर्मितीच्या वेळेस जर काय विचार करायचा असेल तर मूल्य शिक्षणाचा आणि नीतिमूल्य शिक्षणाचा आपण विचार करावा आणि सुसंस्कृत पिढी जी घडवली पाहिजे, कारण जी देशाचे आधारस्तंभ आहे आणि अशी तरुण पिढी आपण आज निर्माण केली पाहिजे. एवढंच मला या प्रसंगी सांगायचं आहे. आमचे या शिक्षण संस्थेविषयी मी खूप ऐकून होतो की ग्रामीण भागातील एक बहुजन समाजाची ही शिक्षण संस्था एक अत्यंत चांगलं रूप धारण करताना मला या ठिकाणी दिसून येते. परंतु मी ज्यावेळेस या शिक्षण संस्थेच्या कामानिमित्त आणि मी माने सरांना माहीत आहे, मी विद्यापीठाचे तुमचे पुणे विद्यापीठाला भेट दिली, मुंबई विद्यापीठाला भेट दिली, नागपूर विद्यापीठाला भेट दिली आणि कोल्हापूर विद्यापीठाला भेट दिली. हे सर्व भेटी दिल्यानंतर माने सरांना आम्ही नेहमी चर्चा करतो की आपण ग्रामीण भागातलं जे विद्यापीठं आहेत आपलं त्याकडे दुर्लक्षित जातं. खरं म्हणजे आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
आम्ही आज दोघांनी काम करत असताना एका उच्च पातळीवर आम्ही घेऊन गेलो होतो. पण आपल्या पुणे विद्यापीठामध्ये मला आपल्याला राग येईल, हे नाव मोठं आणि लक्षण खोटं, तसे काही गत झाली की काय असं मला वाटतं. आणि कागदी घोडे नाचवण्याचं काम आपले विद्यापीठ करत आहे आणि खऱ्या अर्थाने बहुजन समाजाची मुलाला थोडं अडवण्याचं काम, बहुजन समाजाच्या शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाला अडवण्याचं काम हे विद्यापीठ करतं की काय मला थोडी शंका येते. त्यामुळे ती शंका माने सर आता खंबीर शिक्षण संचालक असल्यामुळे माने सर या विद्यापीठातून कुठल्याही ग्रामीण आणि बहुजन समाजाच्या शिक्षण संस्थेला अडसर येणार नाही याची आपण मात्र काळजी घ्यावी, कारण ती काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळं या शिक्षण संस्थेला अत्यंत चांगलं असं भविष्य आहे. खरं म्हणजे या शिक्षण संस्थेतून विद्यार्थी जो घडत आहे तो अत्यंत उच्च दर्जाचा व्हावा आणि सर्व शिक्षण व्यवस्था ही सर्वसामान्य मुलांच्या घरापर्यंत ती पोहोचली पाहिजे. मग ती शेतकऱ्यांच्या मुलांचा असो, शेतमजुरांचा मुलगा असो, दीन दलित गोरगरीब माणसांची मुलं असो, यांच्या दारापर्यंत आपलं शिक्षण पोहोचलं पाहिजे. आणि ती काळजी आपण या संस्थेने घेतली त्याबद्दल खरोखर झावरे साहेब, आपल्या सर्व खानदेशी साहेब, आपल्या संस्थेचं कौतुक करावं तेवढंच आहे, कमी आहे. आणि आपण जर हे करणं अत्यंत गरजेचं आहे. खरं हे पुण्याचं काम आहे. बहुजन समाजाच्या विद्यार्थ्याला जर आपण संधी निर्माण करून दिली आणि तो मात्र देशाचं नेतृत्व करण्याची ताकद त्यामध्ये निर्माण करू देऊ शकतो. याचं उदाहरण म्हणजे ग्रामीण भागातली रग आणि बौद्धिक चापल्य हे जर एकत्र आलं तर काय होऊ शकतं याचं उदाहरण आमचे शिक्षण संचालक माने सर आहेत. त्यामुळं असे विद्यार्थी आपल्याला यामध्ये घडण्यामध्ये काही वावगं नाही. आणि मी या ठिकाणी पाहतो आपला सर्व स्टाफ खरोखर गुणवत्तेचा आहे आणि दर्जेदार आहे. मी आपल्या स्टाफशी चर्चा करत असताना या मध्यंतरी कामानिमित्त मग तुमचे उपप्राचार्य गांगोडे सर असतील, आमचे मित्र सागडे सर असतील, आडसोळे सर असतील, हे अत्यंत कर्तव्यदक्ष प्राध्यापक आपल्या या शिक्षण संस्थेत आहे. आणि सर्व प्राध्यापक बंधू भगिनी खरं चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि आपण जर काम केलं तर मला असं वाटतं आपल्याला जी भूमिका दिली ती भूमिका जर आपण व्यवस्थित पार पडली तर आपण समाजाचं काहीतरी उत्तरदायित्व होऊ शकतो. आणि ते काम मात्र आपण नेटाने करावं. येणारा काळ हा अत्यंत अवघड आहे. येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती बघा, या देशामध्ये मागील 7 वर्षापासून ही देशाचा शिक्षणाचा खेळ खंडोबा चालला की काय असं मला वाटतं. कारण मी खूप अभ्यास केला तर या गेल्या 7 वर्षापासून आता माने सर आम्ही त्यातले तज्ज्ञ आहोत. UGCच्या युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या एकही पैसा, जावरे सराला माहीत असेल, एकही पैसा 7 वर्षाच्या काळात या केंद्रामध्ये जो पण भाजपचं सरकार आलं तेव्हापासून या बहुजन समाजाच्या शिक्षण संस्था ह्या फक्त बहुजन समाजाच्या आहे की काय. आणि म्हणून या युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने गेल्या 7 वर्षापासून एकही पैसा ग्रामीण भागाच्या महाविद्यालयाच्या विकासासाठी दिलेला नाही. याचा देखील आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. मला या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये परत मला एक शंका अशी येते की परत चातुर्वर्ण येतो की काय याची देखील मला शंका येते. माझी याचा अर्थ खोटी असू शकते परंतु मला शंका येते. कारण नवीन शिक्षण पद्धतीचे केंद्राने आता नवीन धोरण अवलंबलं आहे. त्या धोरणाकडे जर आपण अभ्यास केला तर धोरणामध्ये माझ्या मनात पाल चुकली. माने सरांशी मी चर्चा केली, अरे हे धोरण मात्र आपल्या ग्रामीण भागाच्या आणि बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी घातक आहे की काय याची मला शंका येते. आणि म्हणून आपण थोडं सजग राहिलं पाहिजे. येणाऱ्या काळाला कसं तोंड देता येईल, आपला विद्यार्थी कुठे अडता कामा नये. कारण येणारा काळ स्पर्धेचा आहे, संगणकाचा आहे आणि तांत्रिक युगाचा आहे. आणि हे सर्व करत असताना जग जरी जवळ आलं तर माणूस मात्र दूर चालला एकमेकापासून. याची मात्र आपल्याला ही दरी कमी करायची आणि सुसंस्कृत पिढी, एक तरुण पिढी आणि सुजाण नागरिक घडवण्याचं काम हे आपल्या खांद्यावर आहे. आणि खऱ्या अर्थाने भारताला जर बलशाली करायचं असेल तर अशा बहुजन समाजाच्या संस्था हे खंबीरपणे उभा राहायला पाहिजेत आणि चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. आणि तुम्हावर सुद्धा तेवढीच जिम्मेदारी आहे की आपल्या हातात शिक्षणाचं एक पवित्र साधन आहे. त्या साधनाच्या माध्यमातून आपण आपली पिढी हे बलशाली भारत निर्माण करण्यासाठी आपण निश्चित तयार करू. एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो. मला या संस्थेने बोलवलं, माझा योग्य तो सन्मान केला त्याबद्दल मी संस्थेचा आभार मानण्यापेक्षा मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. कारण संस्थेचे परिचित फक्त आमचे आदरणीय मोरे साहेबच माझे परिचित होते. कारण ते आमचे पाहुणे लागतात. आमचे टोपे साहेबांचे काका आहेत
आणि त्यामुळे तेवढेच आमचे परिचित होते, बाकी संस्थेचा परिचित मला नव्हता. परंतु तरी देखील अत्यंत सज्जन असे लोक आहेत ते. आणि बहुजन समाजाची संस्था त्या मलाही अभिमान आहे. आम्ही सर्व बहुजन समाजातून आलेलो आहोत. आपल्याला आता आपलं भविष्य आपल्याच हातात आहे. त्यामुळे आपल्याला आता खंबीरपणे आणि कष्ट करून या नवीन येणाऱ्या धोरणाला आपल्याला खंबीरपणे सामोरं जायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. मी या शिक्षण पद्धतीमध्ये 2 माणसांना मी श्रेय देतो. या देशाचे पंतप्रधान राजीव गांधी आणि आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये क्रांती घडवून आणण्याचं काम वसंतदादा पाटलांनी केलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त इंजिनिअरिंग कॉलेज जर कोणी दिले असतील तर वसंतदादा पाटलांनी दिले. त्यांचं एकच ध्येय होतं की माझा शेतकऱ्याचा शेतमजुराचा मुलगा जर इंजिनियर झाला तो आणि या देशाची खऱ्या अर्थाने जर बेकारी दूर करायची असेल तर मला असं वाटतं. आणि राजीव गांधींनी संगणकाचं जे या ठिकाणी शिक्षण सुरू केलं, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, त्यामुळं आपण जर व्यवस्थित हे राबवलं गेलं, हे मागील 7 वर्षाचा खंड पडला, जर चांगलं राबवलं गेलं तर मला APJ अब्दुल कलामांचं आठवण येते की त्यांनी देखील बलशाली भारत आपल्याला जर खरं घडवायचा असेल तर या शिक्षणाला आपण गती दिली पाहिजे. आणि जर गती दिली तर आपण जगावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही याची मला निश्चित खात्री वाटते. आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्या या शिक्षण संस्था आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवत आहात. त्याबद्दल परत एकदा मी शिक्षण संस्थेला या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं, माझा योग्य मान सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय भारत. शुभारंभ स्वायत्ततेचा याच्या निमित्ताने आपल्यामध्ये उभे असलेले डॉक्टर धनराज माने, संचालक शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, विशेष उपस्थिती आत्ता ज्यांचं भाषण आपण ऐकलं, डॉक्टर भागवत कटारे. कटारे साहेब आपलं अभिनंदन. खरं म्हणजे जे मला बोलायचं होतं, मला भीती वाटत होती माने साहेबांची, आपल्याला बोलता येईल का नाही. तुम्ही जेवढे पुढं गाडी नेलेली आता मी तुमच्या पुढं निघालो. माने साहेबांचे मित्र जर एवढं आपले विचार मानतात, आपल्या मनात जे आहे, आपल्या तुमच्या माझ्या किंवा माने साहेबांच्या मनात म्हणजे समाजाच्या मनात आपण प्रातिनिधिक आहोत त्या समाजाचे. खरं म्हणजे हे कॉलेज A++ रँकिंग जे मिळालं, महाराष्ट्रात ग्रामीण भागात एकमेव कॉलेज आहे ते आमचं न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन गेले 100 वर्ष काम करणाऱ्या संस्थेचं कॉलेज A++ आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या जाणत्या नेत्यांनी ह्या प्रिमायसेसमध्ये, ह्या आवारामध्ये 1923 साली महात्मा गांधी आले होते, पंडित जवाहरलाल नेहरू आले होते, यशवंतरावजी चव्हाण आले होते. महाराष्ट्रातले सारे मुख्यमंत्री आतापर्यंत झालेले हे या प्रिमायसेसमध्ये आले, शाहू महाराजांच्या स्मृतीला वंदन केलं आणि आमच्या महाविद्यालयामध्ये हायस्कूलमध्ये. हे सगळ्या इमारती हे त्यांच्या पायगुणामुळं मोठ्या झाल्या. ही संस्था जी मोठी झाली ही या संस्थेच्या पाठीशी उभ्या असलेली ही जी ताकद आहे बहुजन समाजाची, शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे आणि त्यातून समाज जो आमच्या पाठीशी उभा राहतो. नाही तर एवढं हे शेतकऱ्याच्या मुलं 100 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी 2000 रुपये पाठवले, पाहायला आले, हे सगळं दिलं संस्थेच्या नावचं करून प्रॉपर्टी, लागा कामाला. 100 वर्षात विश्व उभं केलं या जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाने. कुठलाही आता जे म्हणतात ना ते कॉर्पोरेट सोशल CSR, कोणी CSRच्या नोटा घेऊन आमच्या पाठीशी उभं राहिलं नाही. कुठल्याही मोठ्या उद्योगपतींनी आमची पाठराखण केलेली नाही. आमची पाठराखण केली ती या जिल्ह्यातल्या गोरगरीब शेतकऱ्यांनी केली. जमिनी दिल्या. आमच्या आधीच्या जे काही गेले 50 वर्ष संचालक होते, कलापथकं करायचे गावोगावी. कसं शिक्षण गरजेचं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं, कर्मवीर भाऊराव पाटील कशासाठी कष्ट घेऊ राहिले, महात्मा फुलेंनी काय सांगितलं, शाहू महाराजांनी कशासाठी झगडा सुरू केलेला आहे, याचे कलापथकं घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना जागृत केलं आणि खेडोपाडी शिक्षण संस्था उभ्या केल्या. पत्र्याच्या 2 खोल्यामध्ये 1914 साली
इथं नालेगावमध्ये पत्र्याच्या 2 खोल्या होत्या आणि 19 मुलांवर सेक्रेटरी साहेबांनी उल्लेख केला. ते बोर्डिंग मराठा विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी बोर्डिंग असलं पाहिजे, ते उभं केलं शाहू महाराजांच्या प्रेरणेतून. आज आमचं जर हे सगळा पसारा इथला सोडा, या संस्थेमध्ये आज 65 ते 70 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. तुमच्या जामखेड कर्जत नान्नज बोदेगावपासून तर थेट जे करमाळ्याच्या जवळ आहे भंडारदऱ्याला शेंडीला सुद्धा आमचं कॉलेज आहे, आमचंच हायस्कूल आहे. आदिवासी भागामध्ये अकोले तालुक्यात अनेक बोर्डिंग तिथं आदिवासींची मुलं मुली शिक्षण घेतात, राहतात आणि शिक्षण घेतात. उच्च शिक्षणाचं या जिल्ह्यातलं जे काय मोठं स्वरूप आहे निर्माण झालं, समाजाच्या त्या थरापर्यंत ते पाठवलं, ज्याचा अभिप्रेत होतं शाहू महाराजांना की उच्च शिक्षण हे शेतकऱ्याच्या मुलापर्यंत गेलं पाहिजे, त्याच्या बांधापर्यंत गेलं पाहिजे, कष्ट करणाऱ्याच्या बांधापर्यंत गेलं पाहिजे, त्याच्या हातापर्यंत गेलं पाहिजे. ते काम समाज धोरणांनी या संस्थेच्या केलेलं आहे. आज आम्ही लहान माणसं आहोत, परंतु 50 वर्षापूर्वी या जिल्ह्यातले 13च्या 13 आमदार आणि दोन्ही खासदार या संस्थेचे विश्वस्त होते. या संस्थेत सहभागी होणं हे भूषणावं त्या काळात मानलं जात होतं. त्यातून वाढत झालं. ते यांचे वारसदार मोठे कारखानदार झाले, त्यांच्या स्वतःच्या संस्था झाल्या, पण ही संस्था मिली नाही. आजही महाराष्ट्रात A++चा झेंडा घेऊन जिल्हा मराठाची संस्था उभी राहिलेली आहे. हा आमचा बहुमान. गुणवत्तेत कमी नाही. आम्ही काय फक्त पाटील आणि देशमुखीसाठी नाही कटारे साहेब, आम्ही गुणवत्तेत सुद्धा श्रेष्ठ आहोत. हे या निमित्ताने आम्ही सिद्ध करून दिलेलं आहे. आम्ही ज्या वेळेला A++ रँकिंग मिळालं त्यानंतर विद्यापीठाचं UGCचे सारखे पत्र प्राचार्यांना यायला लागले, स्वायत्ततेचा प्रस्ताव दाखल करा, तुमच्यासाठी कमिटी येणार नाही, नुसता फॉर्मॅट आहे तो भरून द्या. तुम्ही तो भरून दिला का तुम्हाला स्वायत्ततेचं पत्र. आम्ही तोपर्यंत स्वायत्तता काय आहे ते तर आम्हाला समजून सांगा. ही संस्था गरिबांची आहे, आमच्या पाठीची आर्थिक ताकद नाही, शासन जे काही नियमाप्रमाणे मदत करतं तेवढंच आहे. विद्यापीठाने वर्कशॉप घेतलं, पुणे विद्यापीठाने, मीच गेलो होतो, मी आणि प्राचार्य झावरे गेलो होतो संस्थेचे प्रतिनिधी. तिथं डॉक्टर जोशी रुसाचे प्रमुख म्हणून आले होते, राज्याचे शिक्षण संचालक कार्यालयाचे प्रतिनिधी होते तिथे थोडा वेळ. मी त्यांना विचारलं का स्वायत्तता दिली म्हणजे तुम्ही काय करणार. कारण आमच्या मनामध्ये घोटाळा असा होता का एकदा एक पत्र आम्हाला देऊन टाकलं छापलेलं का ह्या बसलेल्या लोकांचे पगार कोण करणार. गोरगरीब विद्यार्थी जे आपल्याकडे शिकतायत त्यांच्या स्कॉलरशिपचं रिएम्बर्समेंट कोण करणार. ह्या गोष्टीमध्ये तुम्ही क्लॅरिटी जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत आम्ही याच्यामध्ये जाणार नाही, आमच्याकडे पैसा नाही. पुन्हा चालू राहिलं. शेवटी एकदा या महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव होता, त्याला भूषण पटवर्धन UGCचे चेअरमन ते आले होते. ते आपण क्लिपिंगमध्ये पाहिलं त्यांचं भाषण, आणि त्यांनी आग्रह केला, त्यांच्या भाषणातच ती क्लिपिंग दाखवली का तुम्ही स्वायत्तता स्वीकारा. त्यावेळेला असंच मी त्यांच्या आधी भाषण केलं. तसं अध्यक्ष नंतर बोलत असतात, पण मी त्यांच्या आधीच बोललो. म्हटलं साहेब 50 वर्षापूर्वी हे महाविद्यालय आम्ही ज्या वेळेला सुरू केलं ना त्यावेळेला येणारा ग्रामीण भागातला विद्यार्थी 100% विद्यार्थी पायजामा घालणारे होते, प्राध्यापक पायजामा घालणारे होते. या महाविद्यालयाला पायजामा कॉलेज म्हणायचे. कधी दुसरे पॅन्ट घालणारे आमच्याकडे येत नव्हते. शिक्षक प्राध्यापक धोतर नेसणारे होते. ही आमची आयडेंटिटी आहे. म्हटलं अशा परिस्थितीत तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिले तर तुम्ही शब्द देता का. अर्थात आमचे विद्यार्थी पायजामा घालत होते, आमचे शिक्षक धोतर नेसत होते, टोपी घालत होते, याचा आम्हाला भूषणच आहे. आजही तुम्हाला आश्चर्य वाटेल, या संस्थेचे जे माध्यमिक विद्यालय आहेत, जे ज्युनियर कॉलेजेस आहेत, तिथले विद्यार्थी नाताळची सुट्टी देऊ नका म्हणतात, पोळ्याची सुट्टी द्या याची मागणी करतात. कारण त्यांच्या शरीराला मातीचा वास येतो म्हणून पोळ्याची सुट्टी मागतात. उद्या श्रावणी पोळा आहे, मी हार्दिक शुभेच्छा देतो त्या सगळ्या लोकांना.
उद्या श्रावणी पोळा आमच्याकडे सगळ्यात महाराष्ट्राचा. हे का सांगतो तर पिढ्यानपिढ्या अन्याय सोसलेला हा समाज आहे. तो शब्द जो आहे ना मराठा, मराठा हा मराठा ह्या जातीचा नाही. हे समाज जो यशवंतराव चव्हाणांना विचारलं होतं चव्हाण साहेबांना पत्रकारांच्या वेळेला महाराष्ट्र झाला, मराठा आता काय महाराष्ट्र मराठ्यांचा झाला का, ते म्हटले मराठी बोलणारा तो मराठा. सोपी व्याख्या सांगितली चव्हाण साहेबांनी. आमची तीच व्याख्या. जेवढे लोक मराठी बोलत असतील समाजामध्ये ते सगळे आमच्यामध्ये आले, बहुजन समाज. म्हणून ही बहुजन समाजाची शिक्षण संस्था आहे. अशा संस्थेमध्ये साहेबांना आमच्या पुढे असा प्रश्न होता, नुसत्या भूषण पटवर्धनांच्या आश्वासनावर आपण पुढे जायचं का? काय खात्री घ्यायची पुण्याच्या मंडळींची? आम्ही पुण्याच्या अनेक, तुम्ही बोलत नाही मी बोलतो, मला फिकर नाही, कारण मला कुठलं परीक्षेला बसायचं नाही. काय कोणाच्या भरोशावर करायचं शेवटी? हे कोणाच्या भरोशावर करायचं? आणि म्हणून मी प्राचार्यांशी चर्चा केली. प्राचार्यांना म्हटलं आपल्या पाठीची नुसतं ह्या विद्वान मंडळीच्या नादी लागून, कारण विद्वान मंडळीची खूप छान आहे, चांगलं आहे, मनातून वाटत होतं की नाही मला माहीत नाही, पण इथं म्हणायचं चांगलं आहे. पण त्यांना खाजगीत असं वाटायचं हे या लोकांनी कसं काय एवढं जमवलं, एवढी चांगली गुणवत्ता कशी काय आली, एवढं मोठं प्रिमायसेस कसं झालं, इतक्या चांगले ऑडिटोरियम कुठून आले. आमचे विद्यार्थी नुसतं कॉलेजची गुणवत्ता नाही वाढली, आमचे अनेक विद्यार्थी IAS झालेले आहेत, IPS झालेले आहेत, IRS झालेले आहेत. पवारसाहेब आले होते शताब्दी महोत्सवाला, त्यांनी सांगितलं सगळं चांगलं केलेलं आहे तुम्ही, आता एकच करा, स्पर्धा परीक्षा केंद्र तुम्ही सुरू करा, तुम्हाला पाहिजे ती मदत देतो, मी इमारत बांधून देतो. पवारसाहेबांनी आम्ही कामाला लागलो. स्पर्धा परीक्षा केंद्राच्या उद्घाटनाला, इमारतीच्या नाही, असं जसं आपण स्वायत्ततेचं आपण उद्घाटन केलं तसं त्या उद्घाटनाला पवारसाहेबांनी मधुकर कोकाटे साहेब हे MPSCचे चेअरमन आणि दांगट साहेब जे कमिशनर होते, ह्या दोघांना पाठवलं. त्यांनी विद्यार्थ्यांना इथं समजावून सांगितलं तुम्हाला MPSC UPSCतून मोठं व्हायचं आहे, परंतु प्लॅन B सुद्धा तयार ठेवा, कारण तिथं खूप स्पर्धा होणार आहे. चांगलं आहे. नंतरच्या काळात दुर्दैव आमचं आणि त्यांच्या मुलांचं कोरोना पाठीशी लागला, थांबलं. परंतु आम्ही थांबणार नाही. एकदा याच्या बाहेर निघाला तर स्पर्धा परीक्षा केंद्र आम्ही सुद्धा सुरू करावं. मला आता ज्यावेळेस समजलं, समर्थच ना नाव तुमचं, समर्थ साहेबांचे चिरंजीव, समर्थ हा कन्व्हेन्शनल कोर्सच्या बाहेर जाऊन UPSCच्या तयारीसाठी आर्ट्सला गेला. रिस्क, लाईफ रिस्क ही सोपी गोष्ट नाही, त्यांनी ती स्वीकारली. अभिनंदन करतो तुझं. पण तुला हे सांगतो तू IAS होय, तुला आमच्या कॉलेजमध्ये आमच्या या संस्थेतर्फे पहिला सत्कार आम्ही तुझा. आम्हाला पाहिजे ना, आम्हाला दाखवायचं समाजाला, अरे बघा आमच्या मुलं कुठल्याही स्पर्धेला कमी नाही, आमचे विद्यार्थी जास्तीत जास्त त्यांना संधी द्या, ते कुठं जाऊ शकतात. सांगायचा भाग आहे असा की भूषण पटवर्धनांच्या शब्दावर आम्ही थांबलो नाही. प्राचार्यांना मी म्हटलं विद्यापीठाचं चांगलं आहे, पण सरकार आपल्या पाठीशी आहे का हे एकदा तपासून पाहिलं पाहिजे. आता सरकार म्हणजे कोण? आम्हीच आहेत असे कपडे घालणारे. ते आम्हाला माहीत आहे, मी त्यांच्यातच होतो 40 वर्ष. मोठं लंब एवढं भाषण करतील, परत आपण भेटायला गेलो तुम्ही कोण, हा प्रश्न आहे. म्हटलं आपण असं करू, सरकार खरं अधिकाऱ्यांच्या हातात असते, भाषणं करणारे वेगळे असतात. सरकार म्हणजे अधिकारी. महाराष्ट्रात शिक्षणाच्या संदर्भातले धोरणं ठरवणारे सरकार म्हणजे आमचे माने साहेब आहेत असं मी मानतो. त्याच्यानं मी सांगितलं संचालक शिक्षण यांना इथं आणा, त्यांच्या हस्ते उद्घाटन करा स्वायत्ततेचं, म्हणजे ते एन्डॉर्समेंट झाली, आपलं अधिकृत झालं, शासकीय पातळीवर आपल्याला कुठल्याही प्रकारची भविष्यात अडचण येणार नाही याची खात्री आम्हाला निर्माण झाली. मानेसाहेब आपला आभार मानतो. आपण वेळ काढला, आपण इथं आलात, आम्हाला भूषणच आहे. आपल्यासारखा अत्यंत ग्रामीण भागातला माणूस हा इतक्या मोठ्या पदाला, शिक्षण संचालक सोपी गोष्ट नाही, संपूर्ण राज्याचे. व्हाईस चान्सलर्स आम्हाला सांगतात 600 महाविद्यालय मला कंट्रोल करायचे, साहेबांना किती करायचे?
तुमच्यासारख्या 10 युनिव्हर्सिटी कंट्रोल करायच्या त्यांना, आणि सगळे तुमच्यासारखेच आहेत हुशार, त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे. साधी गोष्ट नाही, अफाट बुद्धिमत्ता असल्या सर. तर साहेब, आपण या पदावर आलात हे समाजाला भूषणावं गोष्ट आहे. आपल्या माध्यमातून या आता किती छोट्या छोट्या गोष्टी येतात. आमच्या या संस्थेच्या ग्रँटेबल महाविद्यालय जे आहेत त्याच्यात 100 प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्यातल्या 40 अप्रूव्ह झालेल्या आहेत. अजिबात अजून काही पुढे जात नाही. असं आहे का 100 लोकांचा, पण विद्यार्थ्यांना तर आम्हाला हे सांगता येत नाही ना, वर्कलोड तर वाढवता येत नाही ना असले शिक्षक. आम्हाला तिथं त्याच क्वालिफिकेशनचे लोक नेमावं लागतात, त्यांचे पगार संस्थेला कुठून आणणार पैसा. कधीतरी आम्ही थकू ना. तर माझी एकच विनंती राहील, साहेब कधीतरी पाहून घ्या. ज्यावेळेला निर्णय शासनाचा होईल, शेवटी आर्थिक विषय आहे तो तिथंच सोडवला जाईल, प्रोव्हिजन होईल त्यावेळेला. परंतु ज्या वेळेला सोडवण्याचा निर्णय शासन घेईल का आता हा काही प्रमाणात नाही 100% 50% मार्गी लावता येईल, असा ज्या वेळेला निर्णय होईल तेव्हा त्या 50%मध्ये जिल्हा मराठा बसेल एवढं तुम्ही आमच्या वतीने पहा. एवढीच्या निमित्ताने आपण आला आपल्यावर हा बोजा टाकतो असं नाही. याच्यासाठी जर मी लावलो तर असंही करून घेऊ नका, नाही तर आमची गाडी चालूच आहे. आम्हाला काय त्याच्यात फरक नाही, गाडी चालूच आहे. परंतु या निमित्ताने स्वायत्ततेच्या निमित्ताने आपण आलात. आपण परत ज्या वेळेला याल, आम्हाला नवीन कोर्सेस जे सुरू करायचे डिझाईन करा. स्वायत्तता झाली ना मग नवीन कोर्सेस डिझाईन करायला लागतील. आता इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये फार मोठे बदल व्हायला लागले. आता जुने ते मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल साईड ट्रॅक झाले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, रॉबोटिक्स, बिग डाटा, क्लाउड कॉम्प्युटरिंग हे विषय यायला लागले. याचं संशोधन करावं लागेल. याचे छोटे कोर्सेस करता येतात का नाही हे आपल्याला पाहावं लागेल. आमचे इथले कॉम्प्युटर डिपार्टमेंट आणि हे सगळे गांगडी ज्यांचा उल्लेख आम्ही करतो, अत्यंत झावरे आणि ते मिळून काम सुंदर करतात. ते कोर्सेस डिझाईन करतील. शेवटी ते आम्हाला विद्यापीठाकडून तुमच्याकडे पाठवावं लागतील. आपण अशा कोर्सेसला मान्यता द्या, आणि जेणेकरून हे आधुनिक तंत्रज्ञान जे राजीव गांधींच्या दूरदृष्टीने आलेलं आहे ते समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाईल असा आमचा प्रयत्न राहील. त्याला आपण मान्यता द्यावी एवढीच या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो. आपण आलात त्याबद्दल संस्थेच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.